इन्फर्टिलिटी म्हटलं म्हणजे त्याच्यावर उपचार नाही, खूप दवाखाने फिरावे लागतात आणि शेवटी सुद्धा बाळ राहतच नाहीये. असं जर एखादी जोडपं या प्रॉब्लेममुळे त्रस्त असेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, एक केस सांगतो. सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे एक बाळ झालंय, पण दुसरं बाळ होत नाहीये. त्यावेळेस एक कपल माझ्याकडे आलं होतं. त्यावेळेस त्यांच्या जेव्हा रिपोर्ट्स आम्ही बघितले, त्यांच्या रिपोर्ट्समध्ये एक कॉमन गोष्ट होती, की त्यांना नेहमी-नेहमी वारंवार सिस्ट तयार होत होते आणि सिस्ट हे छोटं नव्हतं, बऱ्यापैकी मोठं सिस्ट त्यांना झालं होतं. असे सिस्ट असल्यामुळे त्यांना ऑपरेट केल्यानंतर सुद्धा काहीच महिन्यांमध्ये ते सिस्ट पुन्हा वापस यायचं. पिरियड्स इरेग्युलर होते. काही केल्या पिरियड्स रेग्युलर होत नव्हते. केसची पूर्ण हिस्ट्री घेतल्यानंतर आम्ही त्याला एक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन जे की होमिओपॅथीमध्ये आम्ही प्रदान करत असतो. तर ती मेडिसिन दिल्यानंतर त्या पेशंटची जी गाठ होती, ती गाठही गेली आणि त्यांना गर्भधारणाही राहिली. सोबत म्हणजे पूर्वी ज्यावेळेस त्यांनी ती गाठीचं ऑपरेशन केलं होतं, त्यावेळेस त्यांच्या गुदद्वाराच्या म्हणजे जी संवेदना देणारी जी नस आहे, तिला कुठेतरी इजा झाल्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होता. म्हणजे ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन. 8 दिवस झाले तरी त्यांना संडास होत नसेल. असं पेशंट सुद्धा होमिओपॅथीने तेही बरं झालं आणि त्यांची जी गर्भधारणा आहे तीही राहिली. ह्या केसची प्रतिक्रिया आमच्या YouTube चॅनलवर आजही अवेलेबल आहे. मित्रांनो, अशा केसेस जर होमिओपॅथी बरं करू शकतं, तर नक्कीच कुठल्याही इन्फर्टिलिटीची केस होमिओपॅथी सहज बरं करू शकतं. जर तुम्हाला इन्फर्टिलिटी रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम जाणवत असेल, तर नक्कीच आमच्या सेंटरशी संपर्क साधा.